देते की ठेकेदार मुक्त महानगरपालिका आपल्याला करायची आहे। लढाईची तयारी ठेवा, जिंकल्याशिवाय परत फिरायचं नाही। आणि माझ्यामध्ये सुद्धा संघटक आहे, कार्यकर्ती आहे, ती गप्प बसू मला देणार नाही। त्याच्यामुळे आमदार मॅडमला पण सांगतो, यांना पण सांगतो, आमचं बघा असं गेलेला आमदार मॅडम कडे ना, त्यांनी न्यूज मध्ये टाकलंय ते पण बघा, की सांगितलं की तुम्हाला आम्ही बघू। ठेक्यावरची महानगरपालिका खरी खुरी शासनाची महानगरपालिका बनवायची। यापुढे लक्षात ठेवा, महानगरपालिका ही शासनानेच चालवली पाहिजे। महानगरपालिकेमध्ये सुलतानबाई, महानगरपालिका ही कुठच्याही ठेकेदाराच्या दरवाजा पुढे गहाण राहता कामा नये। सुद्धा या महानगरपालिकेला आणि वसई विरार शहरातल्या नागरिकांचे गेले 15 वर्ष तुम्ही सेवा करता आहात आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्या नेहमी सोबत असेन, जिथे जिथे गरज लागेल। सगळं राजकारणच आहे मॅडम, हे सगळं राजकारणच आहे। अचानक मध्ये आम्हाला कळवण्यात येते की आमचं काम बंद करावं म्हणून, असं आम्हाला माहित पडला। अचानक मध्ये हे सगळं घटना घडलेल्या। आमच्या फाईल कुठून वसईमध्ये काय किती लोकांचं काम बंद करायला सांगितलं? आता भरपूर आमचे पूर्ण वसई विरार महानगरपालिका जेवढे सफाई कर्मचारी आहे सगळे टोटल 650 कर्मचारी। मग मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं, नगरविकास मंत्र्यांकडे जावं लागलं, उपमुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं। रस्त्यावर बसायची वेळ आली तुमच्या बरोबर, तर रस्त्यावर बसण्याची तयारी सुद्धा माझी आहे। 15 वर्ष सगळे कर्मचारी ठेक्यांवर चालवणारी ही एकमेव महानगरपालिका असेल, अशी महानगरपालिका दुसरी बघितली नाही। कोविडला सगळं रस्ते पाणी बंद होते, पब्लिसिटी बंद होती, तेव्हा आम्ही काम करून आमचा मोबदला पण मिळाला नाही अजूनपर्यंत कोविडचा तो पण। आणि मेलेली जी माणसं आहेत ती ग्रॅज्युएटीचे फॉर्म भरले, अजूनपर्यंत त्याचा निकाल पण लागला नाही अजूनपर्यंत। पण ग्रॅज्युएटी, कोविडचे पैसे, समान काम समान वेतन, या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करेन। त्यानंतर यांना दिलासा मिळाला होता, मग का भाजपकडून सतत आश्वासन देऊन एखादी सत्ता इतकी वर्षापासून असल्यानंतर देखील यांची कामं होत नव्हती? नमस्कार, आता आपण वसई विरार महानगरपालिकेच्या बाहेर उभे आहोत। कदाचित सत्ता स्थापन झाल्यानंतर, म्हणजे आता ही आपली पहिलीच बातमी आहे, सत्ता परिवर्तन झालेलं आहे महानगरपालिकेमध्ये। आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून भाजपची एखादी सत्ता ही वसई विरारमध्ये होती, तर आता बहुजन विकास आघाडीने बहुमत मिळवत वसई विरार महानगरपालिकेवर आपला झेंडा रोवलेला आहे। परंतु सत्ता बदल झाला आणि आपण पाहू शकतो हे पहिलंच इतकं मोठं आंदोलन महापौर बसायच्या आधी सफाई कर्मचाऱ्यांसोबत अन्याय झाल्याची घटना पाहायला मिळाली आहे। याच्यामध्ये संपूर्ण कहाणी अशी कुठेतरी आहे की सफाई कर्मचाऱ्यांनी आता काम सोडून या ठिकाणी आंदोलन करायला घेतलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे की भाजपाचे काही पदाधिकारी हे रातोरात ठेका बदलत आहेत आणि त्याच्यामुळे जे आहे त्या सफाई कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत। जर तुमचा ठेका बदलतो तर जुन्या काही लोकांना कामावरून काढता येतं, त्यांचे पगारही लटकवता येतात, आधीचे बिल कसे पास होणार, त्यांना त्यांचे पैसे कसे मिळणार, असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत। परंतु अशी कोणती मजबुरी होती की महापौर बसायच्या आधी भाजपाला ठेके बदलायची इतकी घाई पडली होती? बहुजन विकास आघाडीचा महापौर बसला तर कुठेतरी ठेके आपल्या हातात येणार नाहीत का, असे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित असताना भाजपाने आचारसंहितेमध्ये रातोरात हा ठेका बदल केला आणि कुठेतरी विविध कंपन्यांना ठेका दिलेला आहे। या कंपन्यांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी देखील इन्व्हॉल्व्ह आहेत असं समजत आहे। इतकंच नाही तर नेत्यांचं देखील नाव समोर येत आहे। आपण आता कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊया काय नेमकं झालेलं आहे। मॅडम, आम्ही गेले 20 ते 25 वर्ष सर्व्हिस करतो, पण आमची एकच मागणी आहे। हे काल रातोरात हे झालं की ठेका जो आमचा पहिला चालू होता रिलेबलचा, त्यांना बंद करण्याची ऑर्डर दिली आणि दुसरा ठेकेदार नेमण्याचे हे केले। तर आमच्या दुसऱ्या ठेकेदाराकडे एकच मागणी आहे की गेली 20 ते 25 वर्ष आम्ही जी सर्व्हिस करतोय ती सर्व्हिस आम्हाला कोण देणार, आणि जो आमची लिव्ह सॅलरी आहे, आमचे जे काही मूलभूत गरजा आहे ते आमचा कोण करणार। तो ठेकेदार जो आम्हाला काय बोलला की आजपासून जे चालू होईल त्याला मी जिम्मेदार आहे, पण पहिलेच तुम्ही ठेका। पण आम्ही बोलत तसं आम्हाला हमी पत्र द्या ना, की आम्हाला तुम्ही तोंडी बोलून नाही चालणार ना, आम्हाला लेखित द्या ना। उद्या तुम्ही हे केलं तर आम्ही कोणाकडे बघायचं, आम्ही रस्त्यावर येऊ ना। मग आता पैसे देणार कोण? मग तो जो आलेला ठेकेदाराचा माणूस तो सांगतो की तुमचा जो पहिला सेट आहे कॉन्ट्रॅक्टर तो बघून घेणार तुमचं। अरे बापरे। आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही 6 तारखेला इलेक्शनच्या अगोदर ना कमिशनरना सर्व झोनचं ना साईन मोहीमचं एक निवेदन पत्र दिलं, तेव्हा कमिशनरने आम्हाला स्वतः आश्वासन दिलं असं काही झालेलं नाही आहे आणि जेव्हा इलेक्शन होईल त्याच्यानंतर होणार, आणि हे अचानक काल रात्री असं झालं। अच्छा,
एक मिनिट हा बोला. मॅडम तर स्वतः बोललेले आम्हाला की मी आमदार निवडून येईल तर आम्ही तुम्हाला परमिटन करू. कायच नाही, कायच नाही. हम्म. आम्ही 19-20 वर्ष झाले मुंबईला परमिटन केलं ना, 1200 सीट काढले, 1500 सीट काढले, पण वसई विरारला 1991 पासून काहीच नाही. खाली काय आश्वासन करा ना, दिलेलं आहे. आश्वासन द्यायला काय आहे मॅडम. मी आमदार मॅडमला पण सांगतो, यांना पण सांगतो, आमचं बघा. तुम्ही असं गेलेलात आमदार मॅडम कडे? ना, त्यांनी न्यूज मध्ये टाकलंय ते पण बघा, हा. की सांगितलं की तुम्हाला आम्ही बघू. अच्छा. आम्हाला बघा ना. आमची हेच विनंती आहे की परमिटन करा. मला 19-20 वर्ष झाले अजून आम्हाला. permanent चं काही काय पिढी आमच्या काय नाही. वारल्या, जे वारले आहे त्यांची पण ग्रॅज्युटी किंवा त्यांचं जे पेन्शन ते पण काही मिळालेलं नाही. अच्छा. मग त्यांची परिवार कसं रस्त्यावर येणार ना. ग्रॅज्युटीचा मुद्दा जो आहे तो कामगार नेत्यांनी पण धरून ठेवला होता. तुम्ही त्यांच्याशी चर्चा नाही केली का? नाही सर्वांनी द्यायचं बोललं पण दिलं तर नाही ना अजून पण कोणी. मोर्चा काढले होते पालिकेवरती याच्या. तरी पण काहीच नाही ना. आश्वासन झालं ना मग. आश्वासन फक्त आश्वासन. सगळे फक्त आश्वासनच दिलेले, हम्म. बाकी काही नाही केले. भरपूर लोक आलेले, भरपूर लोकांनी आश्वासन फक्त देऊन गेलेले आहे, बाकी कोणी काही उत्तर देत नाहीये. बरं तुम्हाला माहिती आहे का की भाजपची सत्ता म्हणजे आता जेव्हा पालिकेवर कोणीची सत्ता नव्हती तेव्हा भाजप म्हणजे मंत्रालयातून हे सगळं कामकाज सुरू होतं. मग तेव्हा काम नाही करून घेतलं. पालिका पण त्यांच्याकडे होती, आमदारकी त्यांच्याकडे होती, खासदारकी. हे सगळं राजकारणच आहे मॅडम. हे सगळं राजकारणच आहे. अचानक मध्ये आम्हाला कळवण्यात येते की आमचं काम बंद करावं म्हणून, असं आम्हाला माहित पडला. अचानक मध्ये हे सगळं घटना घडलेल्या आहे. आमच्या फाईल कुठून वसईमध्ये किती काय एक नाही मिनिट, होत किती लोकांचं काम बंद करायला सांगितलं? आता भरपूर आमचे पूर्ण वसई विरार महानगरपालिका जेवढे सफाई कर्मचारी आहे सगळे टोटल 650 कर्मचारी आम्ही सध्या आता इकडे बसलेलो आहे, रस्त्यावरच आहे आम्ही. मुंबईमध्ये परमिटन करतात. एक मिनिट थांबा. जसा- पूर्ण करा. बृहन्मुंबई महापालिकेत 800 काय 850 कर्मचाऱ्यांना जे कायमस्वरूपीत करण्यात आलेले होते, तसं आमच्या वसई विरार महानगरपालिकेला पण कायमस्वरूपीत करावा ना महापालिकेने. आता जे काढून टाकलेलं आहे त्याच्यानंतर आता पुढे काय? पुढे काही न्याय निवाडा काय कोणाकडे अपेक्षा आहे? आता तर आमचं सध्या जे सत्ताधारी पक्ष असेल त्यांच्यावरच आम्हाला विश्वास आहे. आता बाकी काय सत्ताधाऱ्यामध्ये 2 पक्ष आहेत, बीजेपी पण आहे, बहुजन विकास आघाडी आता पण सध्या आहे. आमचा बहुजन विकासावरच हे आहे. काय बोलू शकत नाही कोण काय करेल. अच्छा. पण कुठेतरी अजून वाटतंय की आता पालिकेवर सत्ता आली आहे तर ते करू शकतात वाटतं एक असं? आशेचा किरण आहे. आशेचे आशाचं किरण आहे. एक किरण आहे आशेचा, फक्त. हा. मॅडम आशेचा एक किरण आहे की ते लोक आमच्यासाठी काहीतरी करू शकतील. अच्छा. तुम्हाला विचारू इच्छिते, आता गेल्या काही वर्षांपासून अनेकदा मुद्दे उचलण्यात आले म्हणजे सफाई कामगारांचा मोर्चा तर अतिशय गाजला होता 2 वर्षापूर्वी. काय सांगाल? गेली 1-1.5 वर्ष जेव्हापासून इथे सत्ता बदल झालाय, नवीन आमदार आलेत, या नवीन आमदारांनी फक्त आपली कामं रील मार्फत आणि उद्घाटन या प्रमाणे दाखवलेली आहेत. कर्मचाऱ्यांचा जेव्हा विषय होत होता, मागील 30 जुलैला मी एक पत्र दिलं होतं की जेव्हा तुम्ही नवीन ठेका पद्धती काढता तेव्हा जुन्या कर्मचाऱ्यांचा विषय काय, जुन्या कर्मचाऱ्यांबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार. या पालिकेतही माझी आयुक्त आणि उपायुक्त यांच्याबरोबर त्या कॉन्फरन्स रूममध्ये बैठक झाली होती. अनेक युनियनचे लोक होते. एकमेव महाराष्ट्र निर्माण सेना ही युनियन होती की आम्ही मांडलं होतं, जर तुम्ही यांना ग्रॅज्युएटीचं आमिष दाखवताय तर ते पूर्ण करा. तुम्ही त्यांची फसवणूक करू नका. प्रत्येक जण ग्रॅज्युएटीच्या पैशावर आपल्या मुलाचं काहीतरी भवितव्य होईल हे मनात बांधून ठेवत असतो, पण तुम्ही जर त्यांची फसवणूक केली तर उद्या नक्कीच विद्रोह होईल आणि आज ही वेळ आलेली आहे. म्हणून मी सर्वांना सांगतो, याच्या पुढे आज आम्ही पुन्हाही आज पत्र दिलंय, आत्ताच पत्र दिलेलं आहे आयुक्तांना, तुम्ही लवकरात लवकर बैठक घ्या, याचा निर्णय घ्या. बॉडी चेंज झालेली आहे, आता चेंज होईल, स्थायी समिती येईल, स्थायी समितीला हे निर्णय घेण्याचे हक्क आहेत. आयुक्त एकटे हा निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही समझोता करून पण आयुक्तांनी ना सांगितलं होतं की असं काय होणार नाही. आयुक्तांना मी 30 तारखेला जुलैला पत्र दिलेलं आहे. घनकचरा ठेक्याच्या नवीन निविदा कागदपत्री तपासणी करा आणि तो नाही तर तोपर्यंत स्थगिती द्या. या पत्राला कुठल्याही प्रकारचं उत्तर मला दिलेलं नाहीये. मी आजही त्यांना दिलेलं आहे की मी तुम्हाला 30 तारखेला पत्र दिलंय, त्याचं तुम्ही मला उत्तर दिलं नाही, याचं आमचं पत्र तुम्ही ग्राह्य धरत नाहीयेत. तर तुम्ही ग्राह्य धरत नाहीयेत तर भविष्यात खूप मोठा आंदोलन इथे उभं राहू शकतं. पण आता बहुजन विकास आघाडी सत्तेवर आलेली आहे आणि रातोरात असं भाजप आचारसंहितेमध्ये असे म्हणजे भाजपच्या जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या नावावर आचारसंहितेमध्ये ठेके निघतात. काय सांगा? मला अद्याप माहित नाही की टेको कोणाकडे आहेत, हम्म. कोणाला गेलेले आहेत, पण इतके वर्ष इथे स्थानिक ठेकेदार आहेत. बाहेरून कुठला तुम्ही ठेकेदार आणणार आणि आमच्या एकही कर्मचाऱ्याला त्याची ठेच पोचली, ही महानगरपालिका आम्ही इथे कोणालाही बसून देणार नाही. आज माझ्या वरिष्ठांचा आदेश आहे, मला उद्या आम्ही बैठक घेतलेली आहे याच्यावर. जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तोपर्यंत काम बंद आम्ही ठेवणार. मग आता ह्या 600-750 लोकांचं काय? या 750 लोकांना
कामावर आज नाही आहेत, पण त्यांचा मोबदला त्यांना पालिकेने दिलाच पाहिजे. काल तुम्ही नोटीस देणार आणि आज तुम्ही निर्णय बदलणार ते चालणारच नाही. अध्यक्षाने आम्हाला बोलवलं, त्याने बोललं ना सगळं काय ते नगरपालिकेचं काय आम्हाला लीव नाही मिळाला, पगार नाही मिळाला, परत आपलं हे ग्रॅज्युटी नाही मिळाली, त्यांच्यावर आमचा मुद्दा ठरलेला आहे. आणि हे आपले साहेब आलेले सिटीचे सर्व झालेले काय हे काम झालं, हे काम आपलं झालं, प्रकल्पाचं काम आपण चालू करू असं. पण मॅडम आमचं काम चालू करण्यासाठी आमचा पहिला जो हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे ना. आणि मॅडम आमचे थांबा एक मिनिट. आणि मॅडम आम्ही जेव्हा कोविडला सगळं रस्ते पाणी बंद होती, पब्लिसिटी बंद होती, तेव्हा आम्ही काम करून आमचा मोबदला पण मिळाला ना अजूनपर्यंत कोविडचा. तो पण आणि मेलेली जी माणसं आहेत ती ग्रॅज्युएटीचे फॉर्म भरले, अजूनपर्यंत त्याचा निकाल पण लागला नाही अजूनपर्यंत. पण मला एक सांगा की तुम्हाला आश्वासन दिलं होतं परमनंट करू, ठीक आहे, त्याला परमनंट साठी वेळ लागतो, परंतु बाकीची कामं करायला कुठे मॅडम परमनंट सोडा, पण आम्हाला पगारवाढीचा पण तो एक शब्द पण नाही केला. फक्त आम्ही डीओवर आहेत. फक्त काय 19 आपल्या नाही 2009 पासून 11 पासून आमची पीएफ लागलेला आहे. त्यापासून डीए वाढतो ना, म्हणजे किती 800 रुपये 1000 रुपये वर्षाचा, त्यापासून आजपर्यंत तेवढाच आम्हाला पगार वाढलेला आहे. मी काय तुम्ही बोलतो 2 मिनिटं थांबा, 1 मिनिट बोलू दे. थांबा. हा. तेवढाच पगार वाढला, डीएच पगार वाढलेला आहे. बिजा कुठे आमचा असं मानधन वाढलं नाहीये, म्हणजे 15 वर्षाचा पीएफ अजूनही आलेला नाही. काहीच नाही आलं अजूनपर्यंत. आणि ते पण 2017 पासून आता आम्हाला लिहिलेलं आहे पीएफचं. आणि आमचे 2011 पासून आम्ही पीएफ आम्ही लागू झालेलो आहे. आणि महापालिकेने लेटर दिले की 2018 पासून ते 2017 का 18 पासून ते 2025 पर्यंत. मग आता ठेका बदललेला आहे, मग आधीच्या पीएफचा काय, म्हणजे तुम्हाला मिळणार आहे, नाही मिळणार आहे, ग्रॅज्युएटी वगैरे? मॅडम आता ते शेडचं आहे, शेड आणि महापालिका बघणार आणि आम्ही कर्मचारी याच्यामध्ये मरणार. त्याने आम्हाला समजलं का हे कर्मचारी आम्ही काम करतोय. आज आमच्या शेतकरी आपल्या मेमन पप्पू शेटकर आम्ही 30 वर्ष बरोबर 30 वर्ष झाले आम्हाला इकडे ना महापालिकेत आम्ही त्यांच्या समोर कामं केलेली आहेत. आता त्यांचा आपला निर्णय ठरवून आम्हाला काय द्यावं असं आम्ही बोलतो, अच्छा. मागणी करतो. काय सांगत होता तुम्ही, काय बोलत होता? आम्हाला कोविडचे पैसे देणं होते. हा. कोरोना टायमाला जेव्हा आम्ही काम केलेलं तेव्हा आम्हाला नगरपालिकेने सांगितलं कोविडचे पैसे तुम्हाला महानगरपालिकेला पोरांना पैसे भेटणार आहे. अच्छा. ते अजूनपर्यंत आम्हाला पैसे भेटलेले नाहीत. मग तुम्ही कोणाकडे तक्रारी केल्या यासाठी? त्यासाठी आम्ही तक्रार कोणाकडे करायचे मॅडम? सफाई कर्मचारी आम्ही सफाई कर्मचारी. आम्ही युनियनकडे जर- गेले असतील किंवा- नाही, ते आमचं कसं होतं, आम्ही आमच्या कामावर ठाम होतो. ते आम्हाला पहिला सांगितलेलं तुम्हाला कोविडचे पैसे भेटतील. अच्छा. तर आम्ही त्याच आशेवर ते आम्ही अजूनपर्यंत कामावर आहेत. अच्छा. पण ते अजूनपर्यंत आम्हाला काही ते कोविडचे पैसे भेटले नाही ना. आता हे नगरपालिका झाली चेंज, त्याच्यावर हे टेंडर केले चेंज, ते आम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही. हे टेंडर केल्या काल रात्री टेंडर केल्या रात्री चेंज केले, ते आम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही. त्या सकाळी जेव्हा आम्ही कामावर आलो तेव्हा आम्हाला समजलं नवीन टेंडर आले. मग त्या टेंडरवर आम्ही काय करणार? तुमचं पगार पाणी काय ठरलंय, त्याच्यावर काही चर्चा झाली? कायच नाही, त्याची चर्चा कायच झाली नाही. तुम्हाला कळल्यापासून मग तुम्ही कामच बंद केलं? आम्हाला आज सकाळी जेव्हा समजलं आम्हाला तेव्हापासून आम्ही काम बंद केलं. मग आता सुरू कधी करणार, काय मागण्या काय? त्या आमच्या मागण्या आहेत, ज्या मागण्या आम्ही सांगितलेल्या आहेत अगोदरपासून वरिष्ठांना, त्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या तर आम्ही उद्यापासून काम चालू करू. नक्की काय बोलाल तुम्ही? बोलायचं? मॅडम आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काम चालू ठेवणार नाहीये. मागण्यामध्ये काय? ग्रॅज्युएटी, कोविडचे पैसे? ग्रॅज्युएटी, कोविडचे पैसे, लीवचे पैसे, हे सगळं समान काम समान वेतन आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे. मागच्या टायमामध्ये बीजेपीने पण एक आंदोलन केलं होतं, जर तुम्हाला माहित असेल तर. मग तुम्ही होता नाही होता मला माहिती नाही. मॅडम आम्ही एक कर्मचारी आहेत, आम्ही आवाज उठवला ना तर आमचे वरून पण आम्हाला ऑर्डर येतात. अच्छा. तर आज काम बंद केलं म्हणून आम्ही आज आमचं हे सांगू शकतो. आज आम्ही कर्मचारी आमचं काम बंद केलं, आमचा पगार कोण देणार, पुरवठा कोण करणार आमचा? हे पण आहे ना. आज सर्वांची हे पोटबाकी आहे ना. मग हा विचार त्यांतून केला पाहिजे, महापालिकेने केला पाहिजे. वाटतं महापालिका ऐकेल? बघू आता तुमचे प्रचार आहे, तुम्ही न्यूज आहे, तुम्ही सांगा त्यांना काहीतरी प्रचार करा, दुसरं काय करणार आता आम्ही.
आता जवळपास अनेक तास झालेले आहेत. हे सफाई कर्मचारी सकाळपासून अशा प्रकारे आंदोलनाला बसलेले आहेत. आपलं शहर कदाचित अजून 2 दिवसांनी अजून खराब दिसायला लागेल, कारण आपण यांना रोज बघत असतो आपल्या आजूबाजूला, आणि हेच आहेत जे आपल्या परिसराला स्वच्छ ठेवत असतात. सफाई कर्मचाऱ्यांचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जर आपल्याला माहित नसेल, पुन्हा एकदा सांगू इच्छितो, याच पालिकेच्या आतमध्ये येऊन आमदार स्नेहा दुबे म्हणाल्या होत्या की परमनंट होण्यासाठी मी प्रयत्न करेन. तेव्हा कुठेतरी हे शांत झाले. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे विजय मांडवकर आहेत, त्यांनी देखील इथे आंदोलन केलं होतं. ते म्हणाले होते मी ग्रॅज्युएटी, कोविडचे पैसे, समान काम समान वेतन या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करेन. त्यानंतर यांना दिलासा मिळाला होता. मग का भाजपकडून सतत आश्वासन देऊन एखादी सत्ता इतकी वर्षापासून असल्यानंतर देखील यांची कामं होत नव्हती, आणि यांची कामं होत नाहीत. जर सफाई कर्मचाऱ्यांची कामं होत नाही, मग कोणाची कामं होणार आहेत महानगरपालिकेत? हाच मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय. भाजपची सत्ता परिवर्तन झालं, बहुजन विकास आघाडीची सत्ता महानगरपालिकेवर आली, आणि सत्ता आल्याच्या काहीच तासांनंतर आपण पाहू शकतो भाजपची खेळी. आता पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये काय होतं. महापौर बसल्यानंतर खरंच यांना आपापले हक्क मिळतात का, की जो नवीन ठेका आलाय त्याच्यामध्ये ज्या प्रकारे हे लोक दबले जातात त्याच्यामध्ये ह्यांना पण अन्याय सहन करावा लागेल, कारण पालिकेकडून अद्यापही कोणतं उत्तर येत नाहीये आणि अनेक तास झाले सफाई कर्मचारी रस्त्यावर उतरून. धन्यवाद.